नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण डेटाबेसचं इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि डी बी पॅकेटविषयी शॉर्टमध्ये एक डिस्कशन केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्युरी बिल्डर यावर बघायचं आहे. तर क्युरी बिल्डर काय आहे, तर लारावेलने एक असा इंटरफेस प्रोव्हाइड केलेला आहे. इंटरफेस म्हणण्यापेक्षा फंक्शनचा सेट, बट ते इंटरफेसेस म्हणू शकतो आपण त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, की ज्याला काय केलं जातं की त्याचे काही फंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपल्याला रॉ पूर्ण क्युरी राईट करण्याऐवजी आपण फक्त फंक्शन्स यूज करतो. या अशा ज्या कन्सेप्ट असतात त्या मोबाईल टेक्नॉलॉजीज वगैरेमध्ये यूज केल्या जातात. आता ते लारावेलने पण तीच कन्सेप्ट प्रोव्हाइड केलेली आहे की डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी ओव्हरऑल होल क्युरी राईट न करता तुम्ही फक्त काय करायचं, शॉर्टमध्ये ते फंक्शन राईट करायचं आणि ते फंक्शन तुम्हाला रिझल्ट देतं. आता त्या फंक्शन रिलिव्हंट क्युरी ते ऑटोमॅटिकली बॅक एंडला त्यांच्या इंटरनल कोडमध्ये जनरेट करतं आणि आपल्या डेटाबेससोबत कम्युनिकेट करतं. तर ती जी कन्सेप्ट असते त्याला म्हटलं जातं क्युरी बिल्डर. आता हे जे क्युरी बिल्डर्स आहे, तर त्यांनी जे फंक्शन्स प्रोव्हाइड केले ते फंक्शन्स मी इथे तुम्हाला काय करतोय सांगतोय. त्यातलं पहिलं फंक्शन आहे गेट फंक्शन. रिटर्न करतं रेकॉर्ड डेटाबेसच्या टेबलमधनं. वेअर क्लॉज तर माहिती आहे, वेअर कंडिशन अप्लाय करण्यासाठी. ऑर वेअर नल. फर्स्टने तुम्हाला सिंगल रेकॉर्ड मिळतं. प्लग याने तुम्हाला रिझल्ट जो येतो डेटाबेसमधनं रीड केलेले रेकॉर्ड गेटमधनं वगैरे, तर त्यातनं सिंगल कॉलम, पर्टिक्युलर कॉलम काढायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर त्या केसमध्ये प्लग हे फंक्शन यूज करता. सिलेक्ट यामध्ये तुम्ही मल्टिपल कॉलम्स देता की मला नेम, रोल नंबर किंवा नेम, क्लास वगैरे हे यूज करायचं आहे. काउंट हे ॲग्रिगेट फंक्शन असतात. काउंट, मॅक्स, मीन, ॲव्हरेज, सम हे डिरेक्टली प्रोव्हाइड केलेले फंक्शन्स आहे. यानंतर डिस्टिंक्ट नावातच दिलेलं आहे. डिस्टिंक्ट रेकॉर्ड काय करतो, टेबलमधनं डुप्लिकेट रेकॉर्ड रिमूव्ह करतो आणि तो रिझल्ट देतो. ऑर्डर बाय, ग्रुप बाय. ऑर्डर बाय फंक्शनने आपण असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने रेकॉर्ड इम्प्लिमेंट करू शकतो. ग्रुप बाय रेकॉर्डला ग्रुपिंग करू शकतो. हॅव्हिंग क्लॉज म्हणजे वेअर सारख्याच कंडिशन्स यात पण आपल्याला अप्लाय करता येतात. पुढे लिमिट आहे, ज्याने आपण लिमिट सेट करतो की सपोज टेबलमध्ये थाउजंड्स ऑफ रो आहे आणि मला फक्त 100 रोज हवे आहे, तर मग आपण लिमिट सेट करतो 0 to 100. जे काही रेकॉर्ड्स असतील ते आपल्याला मिळतील. जॉईनमध्ये परत काही फंक्शन्स एक्स्ट्रा दिलेले, क्रॉस जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन. याने आपल्याला जॉईन्स, मायस्क्यूएलचे जे काही जॉईन्स आहेत तर हे जॉईन्स अप्लाय करता येतात. त्यासाठी हे फंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहे. वेअर क्लॉजचे पुन्हा अजून काही व्हर्जन्स दिलेले. वेअर इन, नॉट इन, ज्यामध्ये इन ऑपरेटर, नॉट इन ऑपरेटर, बिटवीन ऑपरेटर, डेट, डे, मंथ, इयर हे पण यासोबत अवेलेबल आहे. यानंतर वेअर रॉ. आता हे ऑर्डर बाय रॉ, वेअर बाय रॉ, ग्रुप बाय रॉ आणि सिलेक्ट रॉ हे जे फंक्शन्स आहे. आणि अजून हॅव्हिंग रॉ. याने काय होतं की तुम्हाला रॉ क्युरी राईट करता येते या फंक्शनमध्ये आणि मग आपल्याला काय करता येतं, रिझल्ट अप्लाय करता येतो. यानंतर इन्सर्ट, रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी वर्क होतं. अपडेट करण्यासाठी डिलीट, ट्रंकेट याने तुम्ही टेबल ट्रंकेट करू शकता. युनियन हे जे एक फंक्शन दिलेलं आहे त्यांनी, दोन रिझल्ट एकत्र करण्यासाठी, जेव्हा मर्ज म्हणू शकतो आपण किंवा जॉईन म्हणू शकतो, त्याला युनियन म्हटलं जातं. यानंतर फ्रॉम, यामध्ये आपण मल्टिपल टेबल्समधनं जेव्हा रेकॉर्ड फेच करायचं असेल त्या केसमध्ये आपण फ्रॉमचा यूज करतो. तर हे जे आहे हे कॉमन क्युरी बिल्डरसोबत यूज होणारे फंक्शन आहे आणि हेच फंक्शन पुन्हा मॉडेलसोबत यूज होतात, ज्याचं आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत, मॉडेल्सचं वर्किंग. तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच फंक्शन यूज करायचे. फक्त मॉडेल डीबी क्युरी बिल्डर ऐवजी मॉडेल्सचा यूज करायचा आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे फंक्शन्स आपण बघितले. आता यातील इन्सर्ट, अपडेट, डिलीट यानंतर जे काही तिकडे रेकॉर्ड होतं, सिलेक्ट, गेट वगैरे, त्यांचा यूज आपल्याला काय करायचं तर बघायचं आहे ॲज अ क्रड ऑपरेशन जे काही आपण यूज करतोय तर त्यामध्ये. तर आपल्याला त्यासाठी स्क्रीनवर जावं लागेल. चला आपण स्क्रीनवरती जाऊया. आता आपला प्रोजेक्ट ऑलरेडी रेडी आहे आणि याच प्रोजेक्ट मी वर्किंग करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा आहे, बट तुम्हाला प्रॉपरली डेटाबेस ऑपरेशन्स इथे आपण बघणार आहोत. तर बघा, डेटाबेस ऑपरेशन्समध्ये आपण वर्किंग स्टार्ट करूया. तर पहिले माझ्याकडे एक होम कंट्रोलर बनवलेला आहे ऑलरेडी. तुम्ही कंट्रोलर सेपरेट पण बनवू शकता. तर मी आता सध्या सेपरेट बनवत नाही आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला सेपरेट बनवून दाखवतो आणि सेपरेट मॉडेलसोबत कम्युनिकेट करून दाखवतो. आता बघा, आपल्याला पहिले काय करायचं आहे की डेटाबेसचे जे टेबल्स आहेत तर ते माझ्याकडे इथे दिलेले आहे. एक टेबल बनवलेलं होतं आपण लास्ट व्हिडिओमध्ये, आपण बघितलं होतं. एक स्टुडंट नावाचा टेबल बनवला, त्यामध्ये आय डी, नेम,
ॲड्रेस आणि क्लास हे फंक्शन हे कॉलम्स यूज केलेले आहे. आता बघा मी काय करतोय, त्यामध्ये जे रेकॉर्ड्स असतात, आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड आय थिंक सो नाही आहे, एम्प्टी आहे. तर तुम्ही त्यात इकडनं रेकॉर्ड पण इन्सर्ट करू शकता, इन्सर्ट या क्युरीजने, किंवा तुम्हाला रेकॉर्ड ॲड पण करता येतात. तर इथे इन्सर्ट म्हणून एक फंक्शन असतं, या थ्रू तुम्ही रेकॉर्ड ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल मी रेकॉर्डमध्ये नेम दिलं आहे टॉम, ॲड्रेस दिलेला आहे सपोज पुणे, आणि क्लास दिलेला आहे बी. एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं मी, सॅम्पल रेकॉर्ड आहे. ओके, हे मला रीड करायचं आहे पहिल्यांदा, आणि नंतर आपण ॲड वगैरेचे ऑपरेशन परफॉर्म करूया. तर बघा इकडे पहिल्यांदा काय करायचं आहे, डी बी फॅकेट क्लास आपल्याला कॉल करून घ्यायचा आहे डी वाला. ओके, आता इकडे जाणार आपण आणि आपल्याला फंक्शन्स राईट करायचे आहे. तर फंक्शन राईट करताना आपल्याला पहिले त्याच्यासाठी व्ह्यूज लागणार आहे. तर मी इथे 2-3 व्ह्यूज क्रिएट करून घेतो रिसोर्सेसमध्ये, व्ह्यूजमध्ये जाऊन. तर बघा आता इथे मी काय करतोय, पहिल्यांदा पहिला व्ह्यू बनवतोय, लिस्ट रेकॉर्ड .blade.php. यानंतर न्यू फाईल ॲड रेकॉर्ड .blade.php. पहिले 2च बनवतो आणि नंतर मी एक्स्ट्रा ॲड करून घेणार. आता ॲड रेकॉर्ड आणि हे मी काय करून घेतले, राईट करून घेतलेले. आता काय करायचं आहे मला, पहिल्यांदा ॲड रेकॉर्ड, जे इथं लिस्ट रेकॉर्ड आणि एक ॲड रेकॉर्ड, हे 2 मी राईट केलेले. ह्या दोघांमध्ये पण मला काय करायचं आहे, एक फॉर्म्स वगैरे इम्प्लिमेंट करायचे. तर फॉर्म्स ऑलरेडी मी एक ठिकाणी क्रिएट केलेला आहे, ॲज इट इज मी तो ॲड रेकॉर्डमध्ये टाकून घेतो. लिस्टमध्ये पण मी सेम कन्सेप्ट टाकतोय, फक्त मी फॉर्म काढून टाकणार आणि इकडे मला टेबल यूज करायचा आहे. तर मी हे ॲज इट इज क्रिएट करून घेतोय, जे आपला वेळ जाणार नाही, बिकॉज व्हिडिओ थोडा मोठा आहे. आता हे झाल्यानंतर ना मला काय करायचं आहे, लिस्ट रेकॉर्डमध्ये इथे मी लिस्ट रेकॉर्ड हे टायटल देतोय, लिस्ट ऑफ रेकॉर्ड. आता पहिले मला रेकॉर्ड रीड करायचं आहे. तर मी इथे पहिले काय करणार आहे, एक फंक्शन क्रिएट करणार आहे, पब्लिक फंक्शन रीड रेकॉर्ड. ओके, त्यानंतर ना इथे records इज इक्वल्स टू db : टेबल. आणि आता आपलं जे टेबलचं नेम जे होतं ते मी इथे टेबलचं नेम जे होतं ते मी इथे काय करणार आहे, यूज करणार आहे स्टुडंट म्हणून. हे टेबलचं नेम इथे पास केलं आणि इकडे मी गेट हे फंक्शन यूज करतोय, जे की आपण ऑलरेडी पहिल्यांदा डिस्कशनमध्ये बघितलं होतं. आता हे नाही मला रिझल्ट मिळणार आहे, आणि हा जो रिझल्ट आहे तर मी रिटर्न करतोय, रिटर्न व्ह्यू. आणि व्ह्यूमध्ये माझं जे फाईल नेम आहे तर ते आहे लिस्ट रेकॉर्ड नावाचं ब्लेड फाईल नेम, कॉमा, आणि हा रिझल्ट मला तिकडे त्या पेजवर घेऊन जायचा आहे. या रिलेटेड आपण ऑलरेडी बघितलं आहे, तर ते मी इथे राईट करतोय. फक्त हे रेकॉर्ड्स मी काय करणार, तिकडे त्या पेजवर घेऊन जाणार. आता इथपर्यंत माझं हे फंक्शन क्रिएट झालं. आता मी इथे येणार आणि हे मला काय करायचं आहे, इकडे डिस्प्ले करायचं आहे. आता मी काय करतो, इकडे पहिले टेबलमध्ये नेहमी आपण रेकॉर्ड काय करतो, डिस्प्ले करतो. मी तर टेबल राईट करतोय, यार यामध्ये TH हेडिंग्स राईट करणार, TH. हे TH मध्ये आपल्याला मल्टिपल TH राईट करावा लागेल. ओके, पहिला इथे सिरियल नंबर किंवा त्याला ID म्हणू शकतो, नंबर, नेम, ॲड्रेस आणि क्लास. अजून एक कॉलम घेतो मी, ज्याच्यामध्ये मला ॲक्शन घ्यायचं आहे, एडिट आणि डिलीट. ओके, मी हे सेम इम्प्लिमेंट करतोय खाली, बट मला ते आता TR राईट करून घेणार मी सेम. त्यानंतर ना TD. ओके, आता मला वरती जे 5 TD आहे एक्झॅक्टली तितकेच TD लागणार आहे, ते इथे राईट करून घेतो. ओके, आता मला माझं हे स्ट्रक्चर झालं. मला काय करायचं आहे, आता यामधनं हे जे रेकॉर्ड्स व्हेरिएबल होता हा इकडे कॉल करायचा आहे. आता इथे मी काय करणार आहे, इथे
तर इथे @for each यूज करणार आहे, $रेकॉर्ड्स, आणि इथे त्याला एक सिंगल रेकॉर्डमध्ये कन्वर्ट करतोय, एस काढून टाकतोय आणि $अप्लाय करतो. हे अप्लाय केलं मी. ओके, हा झाला माझा एक व्हेरिएबल क्रिएट रेकॉर्ड नावाचा व्हॅल्यूज. म्हणजे काय होतं, इकडनं येताना तो रिझल्ट जो आहे तो ॲरेमध्ये येतोय आणि ॲरेमधनं एक एक सिंगल रेकॉर्ड मला काय करायचं आहे, इकडे टाकायचं आहे. तर मी हे फॉर्मॅटिंग करून घेतलं आहे थोडंसं. तर याला आता इथे गेला तुम्ही तर आपण या सिक्वेन्समध्ये ते राईट करत असतो. ओके, आणि आपला पहिला रेकॉर्ड जो आहे टेबलमध्ये जो दिलेला होता तो, तर आयडी आहे, नंतर नेम, ॲड्रेस आणि क्लास 1 बाय 1 सिक्वेन्सने. तर मी हे सेम कॉपी पेस्ट करतो आणि नंतर एडिटिंग चेंज करतो. त्यांची जी काही लेबल्स आहे किंवा फील्ड नेम आहे ते, हे 4 यांना आय डी, नेम, ॲड्रेस आणि क्लास. ओके, हे राईट केलं मी इथपर्यंत. ॲक्शन मी नंतर सांगतो, आधी मला हे डिस्प्ले करून घेऊ द्या, मग आपण बघूया. आता बघा, मला पहिले हेडर फाईलवर जायचं आहे आणि इथे एक राऊट काय करायचं मला, फाईल अपलोडच्या शेजारी तो राईट करतोय मी याला DB ऑपरेशन. आणि राऊट राईट करावं लागेल. मग आता मी इकडे जातोय, राऊट फाईल ओपन करतोय. राऊट फाईलमध्ये जसं हे अपलोड्सचा राऊट राईट केलेला आहे, सेम इथे खाली कॉपी पेस्ट करतोय, थोडा स्पेस देतोय आणि मग राईट करतोय. इथे गेट रेकॉर्ड्स, ओके, गेट रेकॉर्ड्स हे मी राईट केलं. आणि माझं जे काही फंक्शन होतं इथलं रीड रेकॉर्ड नावाचं, ते फंक्शन मी इथे यामध्ये पास करतोय. माझा इथला राऊट पण चेंज करतोय. रीड ऑप्शन होता हा, रीड, हे मी याला पास करून देतो इथे. आणि आता आपण काय करूया, प्रोग्राम एकदा रन करूया आणि आपला रिझल्ट चेक करूया. इथे जाऊया, माझ्याकडे ऑलरेडी रनिंग आहे, मी याला रिफ्रेश करतो आणि DB ऑपरेशनला जातो. तर माझ्याकडे पहिला रेकॉर्ड त्याने रीड केलेला आहे. आता हे जे आहे हे ॲडिशनल फीचर्स तुम्ही करू शकता. यामध्ये हा जो टेबल होता त्याला इथे तुम्ही सेल पॅडिंग देऊ शकता. यानंतर बॉर्डर 1, तर तुम्ही इंटरनल CSS वगैरे अप्लाय करू शकता, त्याने पण करता येईल. बट मी आता ओल्ड ट्रॅडिशनल HTMLचंच यूज करून करतो आहे. तर या वेळेने ते रेकॉर्ड्स काय करतो तो दाखवतो. तुम्हाला वाटलं तर इथे CSS पण राईट करू शकता. हे रेकॉर्ड मी डिस्प्ले केले इथे. आता या रेकॉर्डच्या वरती मी इथे एक ब्रेक देतोय आणि याच्यानंतर ना इथे खाली मी एक अँकर टॅग घेणार आहे, AHREC. त्याला नेम देतो @record. आणि इथे मी माझं काय करणार आहे, एक राऊट राईट करणार आहे URL मध्ये, जे ऑलरेडी आपण इकडे इम्प्लिमेंट केलेलं आहे हेडर फाईलमध्ये. इथे जसं केलेलं आहे सेम करणार आहे, फक्त मी आता हेडर फाईल क्लोज करून टाकतो. आता मला काय करायचं आहे, रेकॉर्ड रीड करायचे, तर त्यासाठी मी काय करणार आहे, एक फंक्शन राईट करतोय. तर एक फंक्शन मी राईट करणार इथे खाली, इथे @record नावाने. बट त्यामध्ये मी रिक्वेस्ट घेणार, $रिक्वेस्ट, हे काढून टाकतोय. ठीक आहे, हे ठेवलं तरी काही फरक नाही पडत. रिटर्न आपल्याला चेंज होणार आहे, तो रिटर्न काढून टाकूया आपण. आणि इथे रिडायरेक्ट, यामध्ये आपलं जे काही रिडायरेक्टचा जो फंक्शन होता हा वाला, हाच मी इथे रिडायरेक्टमध्ये पास करणार. आता काय होणार आहे, तिकडनं जे रिझल्ट येणार आहे ते माझं रेकॉर्डमध्ये येणार आहे, सॉरी डेटामध्ये येणार आहे. एक डेटा नावाचा व्हेरिएबल घेतो आणि यामध्ये मी काय करतो, इथे
राईट करतोय रिक्वेस्ट एक्सपेक्ट अंडरस्कोर टोकन. हे टोकन सोडून बाकीचा डेटा मला हवा आहे आणि तो आलेला डेटा मी काय करतो, एक इन्सर्ट फंक्शन जे मी सांगितलं होतं त्यामध्ये तो डेटा काय करणार आहे, मी टाकणार आहे आणि याने माझं इन्सर्टचं वर्किंग होणार आहे सेम टेबलला. आता बघा हे झालं की तो पुन्हा रीड रेकॉर्डलाच रिडायरेक्ट करेल. तर हे आता ह्या ॲड रेकॉर्डसाठी आपल्याला पहिले फॉर्म क्रिएट करावा लागेल आणि राउटिंग क्रिएट करून घ्यावी लागेल. तर मी आता काय करतो, पहिले इथे सेम राईट करतोय दोन फंक्शन, इथे क्रिएट म्हणतो, क्रिएट रेकॉर्ड, सिंगल रेकॉर्ड मला क्रिएट करायचं आहे, सिंगल रेकॉर्ड क्रिएट करायचं आहे. इथे एक अजून एक फंक्शन राईट करावं लागेल आपल्याला, क्रिएट किंवा आपण ॲड रेकॉर्डच म्हटलं, बट ॲड रेकॉर्ड 2 झाले. तर याला एक सबमिट करूया, जेव्हा फॉर्म सबमिट होईल त्यावेळेस याला वर्क करेल, अदरवाईज हे काढून टाकतोय मी आणि माझी जी फाईल होती तिच्यावरती वर्कआउट करतो. इथे ॲड रेकॉर्ड नावाने जी फाईल होती आपली ब्लेड फाईल तिला तो जाणार आणि जेव्हा ॲड रेकॉर्ड सबमिट करू तेव्हा हे वर्क करेल. आता ॲड रेकॉर्ड इथे मला पास करायचं आहे पहिलं फंक्शन आणि ॲड रेकॉर्ड सबमिट हे मला सेकंड फंक्शन पास करायचं आहे. ते मी इथे राईट करतोय इथे. ओके, आता रेकॉर्ड ॲड त्याचा राऊट मी राईट करणार. आता बघा हे जे आपलं लिस्ट फंक्शन आहे तिकडे मला याचं राईट करायचं आहे लिस्ट फंक्शनमध्ये URL मध्ये, म्हणजे तो काय होणार आहे, आपल्या राउटिंग करून ॲड रेकॉर्ड या वेब पेजला जाणार आहे, म्हणजे या डिझाईन पेजला. आणि जेव्हा आपण काय करतो, ॲक्शन क्रिएट करतो त्यावेळेस आपण राऊट फंक्शन यूज करतो आणि इकडे ते पास करायचं आहे. आता बघा नेम माझ्याकडे आहे ऑलरेडी, मी ॲड्रेस म्हणून घेतो. यानंतर ना एक क्लास म्हणून घ्यायचं आहे मला आणि इथे मी एक क्लास, 3 पॅरामीटर आहेत. तर टेबलमधले जे कॉलम आहे त्यांचे नेम्स प्रॉपरली बघा, नेम ADDR आणि क्लास, म्हणजे ADDR मीन्स ॲड्रेस, क्लास युअर क्लास. हा फॉर्म आहे आणि याला मी सबमिट करणार. ओके, हा फॉर्म सबमिट झाला, याला मी नेम चेंज करतो ॲड रेकॉर्ड. ओके, इथे कोड रियुजेबिलिटी पण तुम्हाला दाखवतोय मी, तर ती कशी केलेली आहे. तर बघा फॉर्म सबमिशनपर्यंत मी वर्किंग केलं आहे. आता बघूया आपल्याला वर्कआउट करतोय की नाही. पुन्हा एकदा रिफ्रेश करतोय मी याला. ह्यात सिंगल रेकॉर्ड आहे आणि इथे एक ॲड रेकॉर्ड म्हणून एक हे आलेलं आहे. ह्या ॲड रेकॉर्डवर क्लिक करतो, मला तो फॉर्म डिस्प्ले करतोय का बघूया आपण. याच्यामध्ये एक मिस्टेक झालेली आपली, इथे दोघं पण केसला आपण गेट वापरलं आहे, तर जेव्हा सबमिट करतो त्या केसला माझी पोस्ट मेथड असणार आहे. एक रूट माझा पोस्ट आहे आणि एक गेट आहे. आता बघा माझा फॉर्म क्रिएट झाला. इथे मी ॲड करतोय बॉब, ॲड्रेस मुंबई आणि क्लास आहे MCA. फॉर्मला सबमिट करतोय. राहिला इथे. ओके, सबमिट अननोन कॉलम आहे. तर काय करा, सबमिटला हे जे इथं यूज केलेलं आहे इथं एक्सेप्ट, तर याच्या पुढे एकतर ओनली घेऊन सर्व कॉलम राईट करा किंवा मग सरळ सरळ अनसेट म्हणून एक फंक्शन असतं जे की ॲरेमधनं रेकॉर्ड काढून टाकतं. त्यासाठी याचा यूज करायचा आहे अनसेटचा. आणि या ॲरेमध्ये
सबमिट हे जे आपलं नेम होतं फील्डचं हे पास करायचं आहे सरळ सरळ याने तो निघून जाणार अनसेटने आणि मग तुम्ही त्याला इन्सर्ट करू शकता. ओके, रेकॉर्ड इन्सर्ट झालं आणि ते इथे दाखवतोय आपल्याला. तर या वेळेने तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता. मी एरर वगैरेवालं हे दाखवलं यासाठी दाखवलं आहे की एरर पण कसा रिझॉल्व करायचा, तर हे पण आपल्याला यामध्ये समजतं. आता बघा मला एडिट करायचं आणि डिलीट करायचं आहे, तर मी काय करतोय सेम हे जसा ॲड रेकॉर्ड आहे तर एक्झॅक्टली सेम मला एडिट आणि डिलीट करायचं आहे. मग आता त्यासाठी मला काय करावं लागेल, मला परत एक ब्लेड फाईल बनवून घ्यावी लागेल. तर तिथे जातो मी एडिट रेकॉर्ड .blade.php हे मी क्रिएट केलं. आता मी काय करतोय पुन्हा कोड यूज करून दाखवतोय. ॲड रेकॉर्ड जे फंक्शन आहे याचाच पूर्ण फॉर्म काय करतो मी ॲज इट इज कॉपी करतोय आणि मी एडिटमध्ये टाकतोय. इथे बघा इथे टाकतोय, तर याला मी नेम चेंज करतोय फक्त एडिट रेकॉर्ड. हे सर्व ॲज इट इज असणार आहे, फक्त राऊट वगैरे चेंज होणार आहे. इकडे काय चेंज करायचं ते मी नंतरनं सांगतो. आधी आपल्याला काय करायचं आहे, इकडे फंक्शन्स राईट करून घ्यायचे आहे. जसे याला 2 फंक्शन लागले ॲज इट इज 2 फंक्शन कोणाला लागणार आहे, एडिटला लागणार आहे. मी आता इथे जातोय ते पेस्ट करतो. आता इथे ॲड ऐवजी मी त्याला काय म्हणणार आहे, एडिट म्हणणार आहे. एडिट. आता इथे काय होतं, एडिट होताना त्याचा आय डी येतो आपल्याला पॅरामीटर, त्या पॅरामीटरचा रेकॉर्ड मला एडिट करायचा आहे आणि इथे पण मी ॲड ऐवजी एडिट म्हणणार आहे आणि मग फंक्शनला 1 बाय 1 चेंज करूया आपण. आता बघा तिकडनं जे रेकॉर्ड येईल ते रेकॉर्ड मला काय करायचं, सिंगल रेकॉर्ड गेट करायचं आहे. तर मी काय करतोय, इथे जे आपण रीडिंगसाठी वर्किंग केलेलं आहे हेच ॲज इट इज काय करणार आहे, हेच कन्सेप्ट मी इथे यूज करतोय. फक्त मला इथे एडिट रेकॉर्डमध्ये माझं हे चेंज होणार आहे. इथे एडिटचा हे राईट केलं जाणार आहे आणि रेकॉर्ड सिंगल असणार आहे म्हणून इथला एस निघून जाईल. मी त्याला सिंगल एस अटॅच करतोय, DB स्टुडंट. ओके, गेट. आणि याला तुम्ही करू शकता गेट रीड करून फर्स्ट म्हणून, किंवा तुम्ही डायरेक्ट फर्स्ट यूज केलं तरीही चालतं, बट त्याच्यासाठी तुम्हाला वेअर कंडिशन द्यावी लागेल. तर ती वेअर मी इथं पास करतोय, वेअर आय डी, आणि जो तुमचा रेफरन्स थ्रू आलेला आय आहे इकडनं तो मी इथे पास करतोय आणि हे रेकॉर्ड मी तिकडे घेऊन जातोय. आता हे रेकॉर्ड तिकडे घेऊन गेलं, तिकडनं पुन्हा सेम येणार एडिट रेकॉर्ड सबमिट. तुमचं जे काही फॉर्म वगैरे आहे फक्त मला इथे काय करावं लागेल, अपडेट करावं लागेल. बट विदाऊट अपडेट ते वर्क नाही करत, वेअर कंडिशन वर्क नाही करत अपडेट. हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे रेग्युलर SQL मध्ये पण. तर इथे रिक्वेस्ट सोबत मला एक पॅरामीटर लागणार आहे, जो आय डी जो वरती इथे यूज केलेला आहे तोच पॅरामीटर, आणि आय डी मला काय करायचं आहे, पास करायचं आहे, कॉमा $id. आता हे फंक्शन थोडंसं अंडरस्टँडिंग करून घ्या. याचं रिझन काय आहे, एडिट फंक्शन थोडं अंडरस्टँडिंग करण्याची गरज असतं, कारण बऱ्याचशा लोकांना एडिट फंक्शनमध्येच प्रॉब्लेम येतो. डेटाबेसमध्ये काय प्रॉब्लेम येतो तर ते सांगतो. पहिले तर एडिटची क्युरी समजून घ्या. एडिटची क्युरी जी आहे तर ती समजून घ्या की काय होतं एडिटमध्ये. एडिटची क्युरी जी असते ती अपडेटची क्युरी असते. ती कशी राईट किंवा कशी वर्किंग करते, तर इथे बघा अपडेट, इथे टेबल नेम असतं स्टुडंट सेट, यानंतर कॉलम नेम असतं. ओके, कॉलम नेम ही क्युरी आहे. स्टुडंट म्हणण्यापेक्षा मी इथे टेबल नेम म्हणतो, टेबल नेम, आणि मग ते सेट कॉलम इज इक्वल्स टू न्यू व्हॅल्यू कॉमा कॉल इज इक्वल्स टू न्यू व्हॅल्यू. कॉलम म्हणण्यापेक्षा इथं कॉलच म्हणतो, किंवा त्याला फील्ड म्हणू शकता. कॉलमचे जे काही कॉलम आहे त्यांच्या न्यू व्हॅल्यूज असतील, असं डॉट 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 मल्टिपल कॉलम्स असतात तुमचे. यानंतर पुढे जाऊन वेअर असतं. वेअर आय डी असू शकतो किंवा ती तुमची जी काही कंडिशन असेल ती. तर हे त्याचा एक फ्लो आहे याचा. तर फॉर एक्झाम्पल आपली जी क्युरी आहे तर ती अशी वर्क करणार आहे, स्टुडंट सेट कॉलम कुठला आहे माझा पहिला, तर नेम आहे माझं. सपोज कुठलं तरी XYZ नेम असणार आहे तर त्याचं मी सिंगल कोटमध्ये जे काही नेम टाकणार आहे ते. यानंतर ॲड्रेस सिंगल कोटमध्ये त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती. परत कॉमा आणि क्लास इज इक्वल्स टू सिंगल कोटमध्ये मी तो चेंज करेल. आणि इथं वेअरमध्ये आय डी इज इक्वल्स टू समथिंग, माझा जो रेकॉर्ड नंबर वगैरे जो असेल तो. आता हा जो आय डी, ही जी वेअर कंडिशन असते ही कंपल्सरी लागते कोणाला, अपडेट आणि डिलीट क्युरीला. विदाऊट वेअर कंडिशन अपडेट आणि डिलीट क्युरी वर्क करत नाही. मग आपण काय केलंय तेच केलंय की मला कुठलं रेकॉर्ड अपडेट करायचं हा माझा क्वेश्चन आहे.
विच रेकॉर्ड वी वॉन्ट टू अपडेट. आपल्याला कुठला रेकॉर्ड अपडेट करायचा आहे त्या अकॉर्डिंग टू मी तो काय करणार आहे, तो रेकॉर्ड मला एडिट कंडिशनला जाणार आहे. आता ही का घेतलं इथे, तर ज्यावेळेस आपण पहिल्यांदा त्या फॉर्मवर जातो, म्हणजे आता थोडक्यात मी आता जातोय तिकडे, तर ते कसं जातोय तर ते तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँडिंग होईल. आपण ज्यावेळेस त्या फॉर्मवर जातो तर तिथे ओल्ड व्हॅल्यू दाखवतो नेहमी. एडिट करताना तुम्ही तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल किंवा कुठं पण एडिट करायला गेला तर तुम्हाला ओल्ड रेकॉर्ड पहिल्यांदा दाखवतो त्या फॉर्ममध्ये. तर त्यासाठी हे आपण एक रेकॉर्ड जो एडिट करायचा तो रीड केला आणि त्या अकॉर्डिंग टू तो तिकडे नेला. आता तिकडनं पुन्हा तो रेकॉर्ड मला इथं लागेल का, तर माझी जी अपडेटची जी क्युरी आहे, म्हणजेच वेअर कंडिशन शिवाय तो अपडेट कधीच वर्क करणार नाही, म्हणून मला तो पुन्हा इथे यूज करावा लागला. तर या वेने तो वर्क करतो. मी आता पहिल्यांदा याला कनेक्ट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता एडिटला पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, इथे 2 राऊट क्रिएट करावे लागतील. तर ते राऊट मी इथे पहिल्यांदा क्रिएट करतोय, हे कॉपी करतोय क्रिएटवालेच, त्याला स्पेस देऊन खाली राईट करतो म्हणजे तुम्हाला ते प्रॉपरली अंडरस्टँडिंग होईल. एडिट, यांना एडिट, बट एक पॅरामीटर लागणार आहे. पॅरामीटराइज राऊट आपण ऑलरेडी बघितलेले होते त्या दिवशी, आय थिंक मागच्या प्रिव्हियस सेशन्समध्ये बघितलेले. तर ते इथे मी कसं पास करतोय ते बघा. आय डी या वेळी आपण पॅरामीटर पास करतो, तर सेम पॅरामीटर मला पोस्टला पण लागणार आहे, तर तो इथे पास करून देणार मी. इथे माझी फंक्शन चेंज होणार आहे दोघं, ते फंक्शन मी इकडनं राईट करतो. एडिट रेकॉर्ड आणि एडिट रेकॉर्ड सबमिट, हे दोघं मी इकडने राईट केले. आता इथे जे माझं राऊट आहे तर तो पण मी चेंज करणार, एडिट म्हणून घेतोय. आता हे राऊटिंग जे आहे हे एडिट राऊट हे मला कॉपी करायचं आहे आणि मला ते आता ब्लेड फाईलमध्ये आणि माझ्या फॉर्ममध्ये पण यूज करायचं आहे. कुठल्या एडिट ब्लेडमध्ये आणि लिस्ट रेकॉर्डमध्ये, दोघं पण केसला मला ते राईट करायचं आहे. इथे माझं जे होतं रेकॉर्ड ॲड, त्याच्याऐवजी मला एडिट करायचं आहे. ओके, पहिला तर चेंज इथे केला मी, बट मी काय केलं, फक्त त्याचा राऊट पास केलं, बट मला पॅरामीटर पण पास करावं लागणार आहे इथे, पोस्ट आणि गेट दोघांना पण. आता ते कुठून करणार, तर ते मी इकडनं करणार. मला इथे ॲक्शन एक कॉलम घेतलेला आहे, या ॲक्शन कॉलममध्ये मी काय करतो, अँकर टॅग यूज करतोय. ओके, तर अँकर टॅग बघा इथे दिलेला आहे, तोच मी कॉपी करतोय म्हणजे आपल्याला व्हिडिओ थोडा कमी वेळेचा होईल, अदरवाईज अजून ड्युरेशन वाढत जाणार. पास करतोय मी इथे, ते राऊट म्हणतोय, इथे पण राऊट सेम पास करतोय थोड्या वेळासाठी. नंतर आपल्याला इथे डिलीट करायचं आहे, इथे डिलीट वर्ड राईट करतो आणि इथे एडिट वर्ड राईट करतो. हे $NBST याने स्पेस क्रिएट होते, हे तुम्हाला माहीत असावं. ओके, आता काय होतं आहे, हे जे दिसतंय मला रेकॉर्ड आय डी, हा आय डी मला तिकडे घेऊन जायचा आहे पहिल्या फंक्शनला, तो इथनं मला मिळेल आणि पॅरामीटराइज रूट आपण असा पास करतो. ओके, आता हा पॅरामीटराइज रूट पास केल्यानंतर ना काय होतं, हा या कंट्रोलरला जाणार, थोडक्यात या राऊटला जाणार. इथे तो गेट एडिट रेकॉर्डला जाणार, एडिट रेकॉर्डवरनं इथे येणार, इथे काय करणार, हा जो आय डी आहे याचं रेकॉर्ड घेऊन तो इथे जाणार, इथनं ते रेकॉर्ड रीड करेल, इथे ते रेकॉर्ड मिळालं तो त्या फॉर्मला जाणार. आता थोडक्यात इथे जाणार, या फॉर्मला जाऊन आपण काय करू, परत त्या पोस्ट मेथडला विदाऊट रेकॉर्ड तो वर्क करणार नाही, म्हणून तो इथे जाणार. आणि आपल्याला इथे ओल्ड रेकॉर्ड दाखवायचे आहे, ओल्ड व्हॅल्यू, म्हणून मी काय करतो, ओल्ड व्हॅल्यू यामध्ये पास करून देतोय. तर डॉलर रेकॉर्ड पॉइंट्स टू नेम, आता यालाच मी काय करतोय, यालाच मी कॉपी करतोय इथपर्यंत या व्हॅल्यूला आणि या खालच्या तिघांमध्ये पण पेस्ट करतोय, म्हणजे आपण रियुजेबिलिटी होईल कोडची. आणि याचे जे नेम्स असतात तेच इथे पुढे दिलेले असतात. हे ओके, हे तुम्ही काय केलं, इथे पास केलेलं आहे. आता बघा हे माझं वर्किंग झालं. हे आता काय होतंय, मला ओल्ड व्हॅल्यू यामध्ये दाखवतो. आता ओल्ड व्हॅल्यू दाखवल्यामुळे काय होतं की आपल्याला पहिले ओल्ड व्हॅल्यू मिळतात, नंतर आपण पुन्हा ह्या ओल्ड व्हॅल्यू इथे टाईप करतो. ओके, आणि फॉर्मला काय करतो, सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे ऑल रेकॉर्ड मिळतात आणि आपण अपडेट करायला जातो, बट विदाऊट व्हेअर अपडेट होणार नाही, म्हणून आपण एडिट फॉर्ममध्ये तो आलेला रेकॉर्ड पण इथे ॲज अ पाथ पॅरामीटर, याला पाथ पॅरामीटर म्हटलं जातं. तर हा पॅरामीटर काय करतो, यूज करतोय. तर हे पॅरामीटर कसे यूज करायचे हे प्रिव्हियस आपल्या सेकंड थर्ड व्हिडिओजमध्ये राउटिंग एक कन्सेप्ट आहे, त्या राउटिंगमध्ये हे दिलेलं आहे की पॅरामीटर्स कसे यूज होतात. तर हे या वेने वर्किंग केलं जातं. मग आता बघा, आपण जसं रेकॉर्ड रीडसाठी बघितलं क्रिएट आणि एडिट, हे तिसरं ऑपरेशन पण आपण बघतोय. तर आता याला एकदा एक्झिक्यूट करून बघूया. बघा, याला मी पहिले रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यामुळे काय होईल, माझं ॲक्शन कॉलमचे रेकॉर्ड्स इथे येऊन जातील.
1 सेकंड. ओके, सेकंडमध्ये टाकायचं राहून गेला. ठीक आहे, आपण लागणारच आहे आपल्याला ते. इथे फक्त आपण एडिट डिलीट करणार आहोत, बाकी काही चेंज नाही आहे एडिट ऐवजी. तर याला रिफ्रेश करूया. हे आता काय होणार आहे, आणि जो रेकॉर्ड एडिट करायचा आहे त्याच्यावरती मी क्लिक करू शकतो. आता इथे क्लिक केल्यामुळे काय होतं की पहिलं ओल्ड रेकॉर्ड इकडे जातं. आता मी इथे काय करतोय, मुंबईऐवजी पुन्हा पुणे करतोय. ओके, बॉब ऐवजी मी चेंज करतोय 2D, आणि MCA ऐवजी मी काय करतोय, ME करतोय. आता पुन्हा मी याला सबमिट करेल, आणि रेकॉर्ड जेव्हा सबमिट होईल त्यावेळेस इथे त्याचे नेम चेंज होतील. तर त्या केससाठी इथे वेअर कंडिशन यूज केली जाते. तर हे लक्षात घ्या. आता याचं वर्क झालंय, तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा लिस्ट क्रिएट केली आणि ॲडचं केलं. ॲडचं रेकॉर्डचं यूज करून आपण एडिट केलंय. आता एडिटच्याच ऑपरेशनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर फक्त हे जे फंक्शन आहे एडिट रेकॉर्ड, सिंगल फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे डिलीटसाठी. तर ते मी इथे राईट करतोय, डिलीट रेकॉर्ड ही कंडिशन, आणि इथे फर्स्ट ऐवजी मला इथे डिलीट करायचं आहे, आणि रिटर्नला रिडायरेक्ट करून मला आपल्या रेग्युलर लिस्ट पेजला जायचं आहे. तर त्यासाठी हे यूज केलं आहे. मी ते हे ॲडिशनल काढून टाकतो, कुठे असेल अजून तर. ठीक आहे, ते एक आहे. आता बघा, डिलीटला पण तसंच असतं. फॉर एक्झाम्पल डिलीट फ्रॉम आणि वेअर तो रेकॉर्ड ID वगैरे जो यूज केला जातो तो, तर आपण सेम वर्किंग इथे यूज करतोय. आता मला पण त्याच्यासाठी राउटिंग राईट करावी लागेल. सेम हे जे होतं गेटसाठी, एडिटचा जो गेटचा URL आहे तोच URL काय करायचा आहे, सेम यूज करायचा आहे. याला मी इथे पेस्ट करतोय खाली स्पेस देऊन, आणि त्याला नेम चेंज करतो, डिलीट रेकॉर्ड. आता इथे त्याचं जे फंक्शन असणार आहे ते पास करायचं आहे मला. हे फंक्शन मी इथे पास केलं, आणि रेकॉर्ड एडिट ऐवजी राउटिंगमध्ये पण मी डिलीट वर्ड राईट करतो. सेम वर्ड मी कॉपी करतोय, आणि इथे लिस्ट जे आहे तर यामध्ये मी इथे पास करून देणार, म्हणजे एक एडिटचा राऊट आणि एक डिलीटचा राऊट. आता याला रिफ्रेश करतोय मी. आता हे रिफ्रेश झालं, आणि आता मी डिलीट करून दाखवतोय. तर एक रेकॉर्ड डिलीट झालं. तर हे ओव्हरऑल रेकॉर्ड डेटाबेसचे ऑपरेशन्स आपल्याला बघायचे किंवा बघितले आपण. बघा, इथे एक रिफ्रेश केल्यानंतर लक्षात येऊन जातं तुम्हाला. तुम्ही इथनं पूर्ण चेक करू शकता. बॉब मुंबई बी सबमिट. ओके, ॲड एडिट डिलीट हे ओव्हरऑल ऑपरेशन्स आपण बघितले युजिंग क्युरी बिल्डर. तर हे होतं पूर्ण डेटाबेसचं वर्किंग. तर फ्लो पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय कसं वर्कआउट केलं. तर वर्किंग करताना काय केलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेबल बनवून घेतला होता, आणि तुम्हाला डेटाबेसबद्दल बेसिक सांगितलं होतं. आज आपण क्युरी बिल्डर बघितला. क्युरी बिल्डरमध्ये आपण काही फंक्शन्स बघितले, आणि ते फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन बघायचं आहे. तर आपण क्रड ऑपरेशन परफॉर्म केले युजिंग क्युरी बिल्डर. तर पहिल्यांदा काय केलं की मी एक पेज क्रिएट केलं, ज्याला आपण ब्लेड फाईल म्हणतो. ती ब्लेड फाईल क्रिएट केली, त्यामध्ये मला लिस्ट ऑफ रेकॉर्ड करायचं होतं, मग ते केलं. ॲड फाईल बनवली, ॲड फाईलसाठी एक फॉर्म बनवला, आणि ॲड ब्लेड फाईलमध्ये फॉर्म क्रिएट करून घेतला. फॉर्मला सबमिट केल्यानंतर कंट्रोलर फंक्शन्सला जातो. कंट्रोलर फंक्शन्समधनं तो सबमिट होतो आणि डेटाबेसमध्ये इन्सर्ट होतो. त्यासाठी DB टेबल नेम आणि इन्सर्ट या वेने वर्किंग केलेलं आहे. सिमिलर एडिट रेकॉर्डसाठी त्याचं पुन्हा एक सबमिट फंक्शन, त्यानंतर पुन्हा डिलीट. तर हे लक्षात घ्या, हे राउटिंग जे आहे हे खूप युजफुल राउटिंग आहे, आणि ते आपण इथे इम्प्लिमेंट केलेलं आहे. ओके, तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि शेअर करा. धन्यवाद.